हाय हॅलो नमस्कार, मी शुभका हळदे आणि आम्ही आज चाललो गुहागरला फिरायला चाललो आहे. सो बघूया. तुमचं स्वागत खरं तर माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि हे खरं तर हे असं नाही, मी असं लावते कारण आता काय ऊन नाही आहे. चालेल तर जाऊया आपण. वहिनी सगळे रेडी झाले आहेत, मी असे सिंपल, कारण मी भिजणार नाही आहे अजिबात, पाण्यामध्ये अजिबात भिजणार नाही आहे. आणि बघा नॉर्मलच आहे, कारण इकडे गावाला समुद्रावर जा नाही तर सत्यनारायणच्या पूजेला जा, हे वेस्टर्न आउटफिट चालत नाहीत. तर मी चालली आहे, सगळे आम्ही लेडीजच चाललो आहे, फक्त दादा आहे. आणि तिथून आम्ही गोव्याला जाणार खरे, पण हे अजून निघाले नाही आहे. सो बघते त्यांना काय करतात अजून. वहिनीची मुलगी आहे ना, दादाची मुलगी, तिला वहिनी भरडी भरवत आहेत, ते तयार करतात म्हणून तिला लेट होतो आहे. सो बघूयात. सगळे तर रेडी आहेतच, का लेट होतो आहे ते. आम्ही फिरायला चाललो आहे. सगळे इथे विचारत बसतात, कुठे चाललात. मी इथे रेडी होऊन बसले धक्क्यावर. हे बघा इथे मी बसली आहे, तर मला सगळे असे विचारतात, कुठे चाललात आहे. तर आम्ही जातो आहे गुहागरला. पण वहिनी तिच्यासाठी, प्राची काय नाही, सगळ्यांना असं ना, गावाला सगळ्यांना आवाज द्यायला लागतो. तुम्ही रील्स काढा, व्हिडिओ करा, ब्लॉग करा, काही करा, मधून लोक येतात नंतर म्हणतात, ही तिच्याच नादामध्ये आवाज नाही देत आहे, मुंबईतून आली आहे तर काय, असं तसं. तर वहिनी तिच्यासाठी भरडी करतायत. पण ती कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? मी तुम्हाला दाखवणार आहे ती कुठे आहे. ती मातीत खेळतीये, म्हणजे ती रेडी झाली आहे आणि मातीत खेळते. तिला मी आणायला चालली आहे, पण ती इतकी गोड आहे आणि मला काहीतरी बोलणार आहे पण, कारण ती खूप रागिष्ट आहे, हट्टी आहे. सो सगळे म्हणतात आत्तूसारखीच झाली आहे. तर ना तिचं असं आहे की ती मातीत खेळतीये. मी तुम्हाला दाखवेनच. कायरा नाव तिचं. चला आपण तिला आणायला चाललोय, कारण वहिनी बोलल्या की तिला मातीत खेळते, तिला आणायलाच चल. बापरे, इकडे बघा ना, पावसाने पूर्ण काळोख केलाय. आणि आम्ही गुहागरला जाऊन काय करणार काय माहिती. पावसातच हे लोक बोलणार की भिजायचं, पण मला अजिबात पाण्यात भिजायचं नाही, मला नाही आवडत. पण मला वाटलं ऊन असेल, तर हे लोक बोलतात की बरं आहे की उन्हातून तिथं राहायला पण झालं नसतं, इतकं ऊन आहे. पण हे पावसाने इतकं काळोख केलंय ना, तुम्हाला हे बघा दिसतंय थोडंफार कसं काळोख केलंय. आणि आम्ही गुहागरला आता चाललो आहे. खरं तर सकाळी लवकर उठून जायला पाहिजे होतं, म्हणजे टाईम स्पेंड करता आला असता. पण मी तिला आणायला चालले, मी अजून गेलीच नाही आहे, मी आणायला चालती आहे. पण तिला पण भेटूया, चला कायराला. चला तर चाललो आहे, कायराला आणायला जातीये. बघू तिची रिॲक्शन तुम्हाला आवडेलच, कारण ती खूप गोड आहे. अरे मम्मी तू नाही येत आहेस? नाही, मला खूप काम आहेत. खूप काम आहेत. तुम्ही जावा एसटीने. एसटीने म्हणजे? एक मिनिट, म्हणजे लेडीज म्हणून एसटीने चालू आहे, इथे 20 रुपयात जाणार म्हणून. अरे यार, मला एसटी बघितली तरी पण उलटी होते. आणि आता एसटीने मम्मी बोलतीये. मला माहीत नाही पुढचा व्लॉग कसा होणार आहे, कारण मला फ्रेश व्हायला तरी 2 तास लागतात, कारण ते पोटात गरगरत असतं. मला खरंच नाही एवढं एसटी चालू आहे. मम्मी बरोबर रील करायच्या होत्या, पण मम्मी नाही येत, कामं आहेत बोलते. मला टेन्शनच आलं यार. हे पावसानं काळोख केलाय, त्यात हे एसटीने जायचं आहे काय. आजीला सांग मी चालली आहे. काय तू, ती बघा तिकडे काय करते. काय रा, चल मामा बोलवतीये. आजीला सांग आम्ही चाललोय. आवाजच नाही देत आहे. गाईज, हे लोक तयारच होत नाही आहेत. माझा इथे मेकअप उतरेल. माझा मेकअप नाही केलाय मी,
माझा असाच मेकअप असतो, वेस्टर्न आउटफिट असो या काही असो. मला टिकळी तर खूप आवडते आणि मला खूप कॉम्प्लिमेंट्स पण मिळाले आहेत, टिकळी लावल्यावर छान दिसते. पण हे लोक काय ते भरडी वगैरे करतात, तिला भरवतात, केली आहे भरडी. चला जाऊयात. मला खूप असं झालं की कधी जातोय. तुम्हाला पण नक्की मजा येईल. आम्ही निघालो आहोत. आम्ही इथपर्यंत चालत जातोय, इथून स्टॉपपर्यंत चालत जाणार. ती बघा तिकडे गाडी दिसते, तिथपर्यंत चालत जाणार आहोत आम्ही स्टॉपपर्यंत, आणि तिकडून गाडी येणार ते रामपूरपर्यंत आणि तिकडून बसने. ठीक आहे, पण एक्साइटमेंट आहे खूप. बघूया कसा होतोय ब्लॉग. नेचर खूप भारी आहे ना, म्हणूनच तुम्ही सगळे बोलत असता तुमचा कोकण खूप छान आहे. आता फालुदा खातोय. प्लीज कोणता वाला आहे? इकडे वारा खूप सुटलाय. हाताने दाखव. वाव बोल. वाव. स्लो मोशन व्हील्स. दादा स्लो यायचंय ना, ते स्लो होणार. पाण्यात भिजले मी, पण थोडं सुकली आता मी. ऊन आहे ना इकडे, आता काहीतरी इथे घेतोय. हे कुठे जाऊन आलोय गुहागरला. खूप मजा केली, पण माझा तोल गेला पाण्यामध्ये आणि पडले, चष्मा पण पडला. आणि पण तो मिळाला. मोबाईल खिशात होता, दादा सांगत होता मोबाईल नको घेऊस, तरी पण मी घेतला आणि मोबाईल पण पडला पाण्यामध्ये. रिसेंटली शॉपमध्ये दाखवलं मोबाईल शॉपीमध्ये, तर ते बोलले की काहीच नाही होऊ शकत, मोबाईल ठेवून घ्यायला लागेल. दुसरीकडे दाखवलं तर चार्जरच्या सॉकेटला प्रॉब्लेम. मला काय माहीत नाही. मी खूप नर्वस आहे, कारण घरी जे मला ओरडलेत खूप. कारण आणि माझं कसं होणार आहे आता मोबाईलशिवाय काय माहिती. आता दादाच्या फोनमध्ये कंटिन्यू करते. मला टेन्शन आलं आहे. शर्ट यार हा घातला नव्हता मी शर्ट, मी भिजले पूर्ण पाण्यात, वाटच लागली पूर्ण. मला मोबाईलचं खूप टेन्शन आलं आहे. पण ठीक आहे, चालू झाला तर आपण असेच नवीन ब्लॉग्स करूयात. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. मोबाईल पाण्यात पडलाय, सगळं गेलंय, कामाचं वगैरे सगळं, तरी पण तुमच्यासमोर असा ब्लॉग करते. निर्लज्ज. मम्मी इथे नाही आहे म्हणून मी हसते, नाही तर मम्मीने ऐकलं ना तर मम्मी खूप ओरडा मिळणार आहे मला. ठीक आहे, पण काळजी घ्या तुमची. बाय बाय बाय. आणि मी कशी दिसते हे पण कमेंट करून सांगा. चांगली नाही दिसत आहे मी. मला सगळे इंस्टाग्रामवर म्हणतात की साडीच नेस, म्हणून मी सगळीकडे साडीच नेसू का. सो मी वेस्टर्न पण इथे. ठीक आहे, बाय.